नमस्कार मंडळी, परत एकदा स्वागत आहे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती. मी आता ग्वागर समुद्र किनाऱ्यावरती आलोय. पोलीस ग्राउंड आहे. या बाजूला आपण तुम्ही बघितलं तर खूप साऱ्या 4 व्हीलर लागलेले आहेत. म्हणजे बरेचसे पर्यटक आता ग्वागर समुद्रावरती एन्जॉय करण्यासाठी आलेत. तर साधारण बघितलं तर कोकणात खूप पर्यटक येतात. आता तुम्ही न्यूज वगैरे बघितलं तर इंधन भेटत नाहीये, पेट्रोल डिझेल भेटत नाहीये, LPG सहजी भेटत नाहीये. तर मी काल ज्यावेळेला प्रवास केला चिपळूण ग्वागर, त्यावेळेला चिपळूण ग्वागरवरती 7-8 पेट्रोल पंप लागतात. तर देवघरच्या इथे भारत पेट्रोलियमचा जो पेट्रोल पंप आहे तिथं पेट्रोल उपलब्ध होतं. त्यानंतर तळीवरती इंडियन ऑइल पेट्रोल पंप आहे, तिथं पेट्रोल आहे. पण LPGसाठी खूप प्रॉब्लेम आहे, कारण LPG तुम्हाला जर एका ठिकाणी उपलब्ध असेल तरी पण खूप मोठ्या प्रमाणावरती लाईन असते. 2 ते 3 तास तुम्हाला थांबायला लागू शकतं. पण तुम्ही ग्वागर बीचला येत असाल, ग्वागरला एन्जॉय करण्यासाठी ट्रिप करण्यासाठी येत असाल तर तुम्ही या पेट्रोल वगैरे कुठे ना कुठे उपलब्ध होतं. सगळ्याच ठिकाणी पेट्रोल डिझेलचं पेट्रोल पंप, सर्वच पेट्रोल पंप बंद आहेत असा काही विषय नाहीये. ग्वागरला तुम्ही समुद्र किनाऱ्यावरती आलात ना, प्रशस्त असं पोलीस मैदान आहे. आपल्या व्हिडिओचं नावच आहे की ग्वागर समुद्र किनाऱ्याला का भेट द्यावी. तर पहिलंच कारण इथं बघितलं तर खूप सारी अशी प्रशस्त जागा आहे. पोलीस ग्राउंड आहे, त्या ठिकाणी तुम्ही पार्किंग वगैरे करू शकता. आणि माझ्या मागच्या बाजूला बघितलं तर समुद्र किनारा दिसतोय, झाडं वगैरे दिसत आहे. तर इथे तुम्हाला जी छोटी छोटी दुकाने दिसते, तर भेळ वगैरे असेल, त्यानंतर वेगवेगळे पदार्थ तुम्ही खाऊ शकता. घरगुती जेवण भेटू शकतं. राहण्याची उत्तम सोय सुद्धा आहे. तर तुम्ही ह्या बाजूने आलात पार्किंग करू शकता. आणि दुसरं जर तुम्ही एसटीने वगैरे जरी आलात, तुम्ही एसटी स्टँडला उतरलात, त्यानंतर 5 मिनिटं चाललात तर पलीकडच्या बाजूला चांगला मोठा रस्ता आहे जो नारळांच्या झाडांच्या मधूनच जातो. तिथून 5 मिनिटं चाललात की समुद्र किनाऱ्यावरती पोहोचता. आणि तिकडून चालत येऊन परत तुम्ही ह्या बाजूला सुद्धा पोलीस ग्राउंडच्या इकडे ह्या बीचवरती येऊ शकता. आपण समुद्र किनाऱ्यावरती निघालो नाही तर आजूबाजूला तुम्हाला अशी खूप सारी दुकानं पाहायला मिळतील. नारळ पाणी भेटू शकतं. ग्वागरची ताडीवाडी प्रसिद्ध आहे. किनाऱ्यापासून बाहेर पडल्यानंतर तुम्हाला खूप सारी भेळची वगैरे, त्यानंतर पाणीपुरीची दुकानं पाहायला मिळतात. समुद्र किनाऱ्याची त्याची खासियत आहे की खूप मोठा प्रशस्त अशी आपल्याला जागा एन्जॉय करण्यासाठी मिळू शकते. आणि अगोदर बघितलं तर ह्या बाजूला होतं ना, ह्या बाजूला पूर्ण अशी दुकानं वगैरे होती. ती दुकानं हटवून आता पूर्ण हातच्या बाजूला शिफ्ट झाले. त्यामुळे किनाऱ्यावरती खूप सारा असा स्पेस आपल्याला पाहायला मिळतो. आणि आपण बघितलं तर त्या बाजूला तुम्ही चालत गेलात ना, तर तिकडूनच आपल्याला एसटी स्टँड आहे, जो 5 मिनिटावरती तुम्ही एसटीने सुद्धा सहज येऊ शकता. प्रायव्हेट गाडीच तुम्हाला करून ग्वागरला बीचवरती यायला पाहिजे असं काही नाही. एसटीने, त्यानंतर लोकलच्या बऱ्याचशा गाड्या उपलब्ध असतात, तिथे येऊ शकता. तर आपण ग्वागर बीचवरती आलो आहे आणि भर उन्हामध्ये गार असं वारा, आणि भर दुपारी 1-2 वाजता जरी आलात तुम्ही आणि तिथे पाण्यात आंघोळी करण्याचा आनंद लुटलात ना, तर एकदम म्हणजे फ्रेश आणि छान वाटतं. कारण की एवढ्या मोठ्या प्रमाणावरती गरमी होते ना, ऊन पडलंय, आणि अशा परिस्थितीमध्ये समुद्र किनाऱ्यावरती पूर्ण गार वारा आता मी अनुभवतोय ना. कारण की मी मगाशी तिथे ज्या वेळेला एसटी स्टँडच्या इकडे आलो, बाईकवर बसून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती गरमी येत होती. आणि जसं समुद्र किनाऱ्यावरती आलो त्याप्रमाणे पूर्ण माझा जो थकवा वगैरे निघून गेला. कारण की एवढ्या मोठ्या प्रमाणावरती गार वारा समुद्र किनाऱ्यावरती सुटलेला आहे. आणि आता ग्वागर समुद्र किनाऱ्यावरती आहे ना, वॉटर स्पोर्ट्स सुद्धा आलेले आहेत. कारण की आपण बघितलं तर 4-5 वर्षापूर्वी वॉटर स्पोर्ट नव्हते, तर आता तुम्ही बघितलं तर वॉटर स्पोर्ट सुद्धा आहे. त्यानंतर लहान मुलांना एन्जॉय करण्यासाठी बरीचशा सुविधा उपलब्ध आहेत. आणि ह्या बाजूला तुम्ही बघितलं तर आपल्याला खूप मोठी अशी जेटी दिसते. ती एनरॉन कंपनी, म्हणजे अगोदरची जुनी एनरॉन कंपनी, तिची जेटी आपल्याला इकडे पाहायला मिळते. दुपारचा 1 वाजला आणि कडकडीत ऊन पडले, त्यामुळे उंट आणि घोडे आहेत. पलीकडच्या बाजूला घोड्या, आणि इकडे बसले ते मालक आहेत 2 जण. ते सर्वजण इथे विश्रांती घेत आहेत. तर ह्या ठिकाणी आपण बघितलं तर हा उंट आहे, तो छानपैकी असा रवण करतोय. आणि खाण्यासाठी ऊसाचा कडबा आहे, ऊस आहे तो कट करून टाकलेला आहे. इकडे 2 जण मालक आहेत, ते बसलेले आहेत. आणि पाठच्या बाजूला आपण बघितलं तर हे 4 घोडे आहेत त्यांच्याकडे, आणि त्यांची घोडेगाडी सुद्धा आहे. तर संध्याकाळी 3 वाजता ते आता बीचवरती जातील आणि 3 वाजता त्यांची राईड चालू होईल. घोडागाडीमध्ये बसू शकता, त्यानंतर तुम्ही सेपरेट घोड्यावरती सुद्धा बसू शकता. यांना 2 महिने खूप मोठ्या प्रमाणावरती पर्यटक ग्वागर समुद्र किनारी येत आहेत. आता जर भरतीच्या वेळेला तुम्ही बघितलात ना, तर इकडच्या बाजूला सुद्धा पाणी आलंय. ज्यावेळेला मोठी लाट येते त्यावेळेला इथपर्यंत पाणी येत आहे. दुपारचा 1 वाजलाय तरी पण बघितलं खूप मोठ्या प्रमाणावरती आता ग्वागर बीचवरती पर्यटक आहेत. आणि संध्याकाळी सनसेट बघण्यासाठी 5-6 नंतर तर खूप मोठ्या प्रमाणावरती गर्दी होते. आणि ह्या बाजूला आपल्याला इथे बोटी वगैरे दिसत आहेत. इथे वॉटर स्पोर्ट आहे. इकडे लहान मुलांसाठी आपण बघितलं तर खेळण्यासाठी वगैरे सुद्धा सुविधा इथं उपलब्ध झालेल्या आहेत. भरती असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती पाणी आहे, ते उलटून ह्या बाजूला सुद्धा येतं. ते छोटंसं आपण बघितलं तर छत बांधलं. या ठिकाणी ऑटो स्पोर्ट्सचे जे लोक आहेत त्यांचं इथं ऑफिस आहे. आणि ह्या बाजूला आपण बघितलं तर काही लोक बसले, इथे फोटो वगैरे सुद्धा तुम्ही काढू शकता. बरेचसे इथे इकडे प्रिंटर वगैरे यांच्या सर्व काही सामान आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे फोटोग्राफी सुद्धा करायचं असेल तर तुम्ही करू शकता. तुम्हाला इच्छा इथे फोटो उपलब्ध होतात. चौकशी केली ना तर ती लोक जेवायला वगैरे गेलेले आहेत. आता कोणीच उपलब्ध नाही आहे त्यांच्या ऑफिसमध्ये. इथे 2 फक्त फोटोग्राफर होते, ते बसले होते. तर अशा बघितलं तर आपण 2 गाड्या इथे उपलब्ध आहेत. त्या बाजूला बघितलं तर इथे 1 गाडी उपलब्ध आहे, इथे 1 गाडी उपलब्ध आहे. आणि ऑटो स्पोर्ट बघितलं तर बोटिंग आहे,
या ठिकाणी बनाना राईडसुद्धा आहे, त्या ठिकाणी 7-8 जण बसून आणि ही जे बनाना राईड आहे ती ह्याला बांधली जाते आणि साधारण थोड्या अंतरावरती आतमध्ये जाऊन तुम्हाला बनाना राईडचा आनंद घेता येतो. ही गाडी त्यांचीच आहे ऑटो स्पोर्टवाल्यांची. तर बरेचसे जे सामान वगैरे असेल, बनाना राईडचे जे सर्व जे सामान आहे, त्यानंतर बोटिंगचं सामान आहे, त्या गाडीला खेचून ते बाहेर काढतात. ज्यावेळेला आतमध्ये टाकलं जातं त्यावेळेला सहजाची 1-2 माणसाने वगैरे येऊ शकत नाही, पण ह्या गाडीने सर्व बाहेर खेचलं जातं. तुम्ही बघितलं तर ह्या दोऱ्या आहेत ना, ह्या राईडला बांधलेल्या आहेत. आणि तुम्ही जेव्हा तुम्हाला इथे वरती बसवलं जातं ना, त्यावेळेला इथे जे पकडण्यासाठी रोग दिसते ना, त्याला व्यवस्थित पकडून तुम्ही ह्याच्यावर बसून पूर्ण आतमध्ये समुद्रकिनाऱ्याचा आनंद घेऊ शकता. आणि अजूनसुद्धा दुपारी 12-1 वाजतासुद्धा पर्यटक आपल्याला आनंद घेताना दिसतंय. तिथे एक लुक दिला आहे टॅक्सीचा आणि ह्या ठिकाणी तुम्ही बसून मस्त वॉटर स्पोर्टचा आनंद घेऊ शकता. बाजूला बघितलं तर आता भरती असल्यामुळे समुद्राच्या ज्या लाटा आहेत ना, त्या वरपर्यंत इकडपर्यंत सुद्धा येतात. आपण बघितलं तर हा पूर्ण भाग ओळा दिसतोय. संध्याकाळी तुम्ही याल 5-6 वाजता, त्यावेळेला पूर्ण हा ड्राय असतो, वरती पाणी येत नाही, खालच्या बाजूलाच पाणी असतो. आणि या बाजूला तिकडे एकदम तुम्ही जर चालत गेलात जवळजवळ 10-15 मिनिटं चालत गेला तर तिकडे एक मंदिरसुद्धा आहे. ते आपल्याला इथून त्याचा कळस आपल्याला स्पष्टपणे दिसतो. आणि ह्या बाजूला तुम्ही चालत गेलात 10-15 मिनिटं वगैरे तर तुम्हाला एकदम जवळून सुद्धा जी एनरॉन कंपनीची जेटी आहे ती आपल्याला पाहता येते. आणि बरेचसे पर्यटक ग्वागरमध्ये येत आहेत. आपण बघितलं मुरुड असेल, त्यानंतर रत्नागिरी असेल, या ठिकाणी जेवढी प्रसिद्ध आहे त्या तशीच प्रसिद्धी आपल्याला इकडे ग्वागर समुद्र किनाऱ्यासाठी पाहायला मिळते. कारण की कोकणामध्ये समुद्र किनाऱ्याचा आनंद घेणं एक वेगळाच अनुभव आहे. आणि वरपर्यंत जाऊ नये म्हणून आपण बघितलं तर जवळजवळ 1-1.5 किलोमीटरपर्यंत असं पुढपर्यंत आपण बघितलं ना तर पूर्ण काळ्या दगड टाकलेला आहे, जेणेकरून लाटा वरपर्यंत जाऊ नये. तर मी या गाडीवरती बसलो आहे. तिकडे ॲक्सिलेटर वगैरे आहे, 4 चाकाची गाडी आहे, लाईट सुद्धा आहे. खूप उशिरापर्यंत असतात. वाईट वाटतंय बघताना, कारण की तुम्ही बघितलंच नाही इथे लोकांनी तर खूप मोठ्या प्रमाणात घाण केली आहे. बघा या ठिकाणी तुम्ही बघितलंच ना तर खूप मोठ्या प्रमाणावरती बाटल्यांचा खर्च पडला आहे. तर इथे वॉटर स्पोर्ट्ससाठी वापरले जाणारे जो बलून आहे तो इथे एक आहे मोठा, ह्याच्यामध्ये पूर्ण हवा भरलेली आहे आणि त्याला थोडं टॅक्सीसारखं थोडं लुक दिलेलं आहे. तर त्याच्यावरती आपण जाऊया आणि थोडं उंचावरनं ग्वागर समुद्र किनारा बघूया. तर अशा प्रकारचं हे वॉटर स्पोर्टसाठी वापरला जाणारा बलून आहे. आणि ह्या बाजूला आपण बघितलं तर इकडे बनाना राईड सुद्धा आहे. तर हळूहळू पर्यटक येत आहेत आणि जसं संध्याकाळ होईल तर सनसेट बघण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर पर्यटक गर्दी करत आहेत. आणि गरमी एवढी मोठ्या प्रमाणावर वाढते, त्यामुळे गार असं वातावरणाचा आनंद घेण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात पर्यटक आहेत ते ग्वागर समुद्र किनाऱ्यावरती येत आहेत. ग्वागर समुद्र किनाऱ्यावरती जशी संध्याकाळ होईल तसे खूप मोठ्या प्रमाणावरती पर्यटक येत जातात. आता बघितलं तर दुपारी भर उन्हामध्ये आनंद घेण्यासाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती इथं पर्यटक आलेले आहेत. समर्थ वॉटर स्पोर्ट यांचं इथं आपल्याला ऑफिस दिसतं. त्यानंतर जेस्टिकी राईड तुम्ही डबल केलात तर 600 रुपये आहे. त्यानंतर आपण इकडे बघितलं तर स्लीपर राईड या ठिकाणी 300 रुपये पर पर्सन आहे. नंतर सोफा राईड 300 रुपये आहे. असे वेगवेगळे राईड इथे उपलब्ध आहेत. मिकी माऊस राईड आहे ती पर पर्सन 300 रुपये आहे. असे वेगवेगळे राईड तुम्ही आनंद घेऊ शकता. आणि हळूहळू खूप मोठ्या प्रमाणावरती पर्यटक तर ग्वागर समुद्र किनाऱ्यावरती येत आहेत. आणि दुपारचं समुद्र किनाऱ्यावरती येऊन आंघोळी करण्याचा आनंद तो वेगळाच आहे. आणि समुद्राला आता भरती आहे, त्यामुळे खूप वरपर्यंत पाणी येत आहे. काही वेळेला एवढी मोठी लाट येते की पाणी ह्या बाजूला जातं पूर्ण. तर भर दुपारी कडकडीत उन्हामध्ये पर्यटक आनंद घेत आहेत. समुद्र किनाऱ्यावरती असे मोठे काळे दगड टाकलेले आहेत, जेणेकरून पावसामध्ये समुद्राला उधाण येतं त्यावेळेला किनाऱ्याची धूप होऊ नये, त्यामुळे असं बघितलं तर काळे दगड टाकलेले आहेत. तर इथूनच आपण चालत चालत वरच्या बाजूला जाऊया. आणि ह्या काळ्या दगडावर तुम्ही उभं राहिलात की इथून पूर्ण तुम्ही समुद्र किनाऱ्याचा आनंद घेऊ शकता. गार वारा सुटलेला आहे आणि हळूहळू पर्यटक येत आहेत. दुपारचे बरोबर 1:15 वाजले आहे जवळजवळ. आणि ह्या बाजूला तुम्ही आलात तर इकडे बसण्यासाठी तुम्हाला सोय आहे. त्यानंतर इथं पूर्ण जी झाडं आहेत ना त्या झाडांमुळे सावली तयार झालेली आहे. त्याचबरोबर समुद्राकडून येणारा गार वारा यामुळे मन प्रसन्न होतं. इथं आपलं चालण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. तर तुम्ही इथून सुद्धा सुंदर असं एक राऊंड मारू शकता. इथे 2 उंट आहेत. बघा हा उंट आहे तो आराम करतोय आणि हा इकडचा उंट आहे तो रवंत करतोय.
तर खाण्यासाठी सुद्धा त्यांना तिथे टाकलेलं आहे. तर त्यांचे मालक आहेत, मालक इकडे बसले आहेत, तर त्यांच्याकडनं थोडी माहिती घेऊया. खाने के लिए क्या डालता है? झाड़पाला, हरभरा, ये अपना गांव से आता है. 19 से 20 साल हो गए. हाँ, मतलब इधर ही है आप? ग्वागर और कौन से बीच में रहते हैं? अभी तातकली, गुआगर, दियागर, गणपति कुलिया में भी है. हाँ, तो अभी इतना आपने दूर से आए हैं घूमते घूमते, तो ऊँट को वगैरह कैसा लाया? ये ट्रक से लाता, पब्लिक फुल आता है. शाम को बहुत आता है. हाँ. मतलब अभी छुट्टी का दिन है तो 1-2 महीने में बहुत पब्लिक है. हाँ, तो आप अभी बारिश आएगा. सातारा, कोल्हापूर ऐसे चले जाते. ओके. तर हे त्यांचे मालक आहेत, इथं आराम करतायत. उंटाचा आणि घोड्याचा त्यांचा व्यवसाय आहे. तर ह्या बाजूला बघितलं ना तर 4 घोडे आहेत. इकडे समुद्र किनाऱ्यावरती जे इकडे झाडं आहेत त्या ठिकाणी त्यांना इथे बांधून ठेवलं आहे. सुंदर असा गार वारा लागतोय आणि झाडांच्या बनामध्ये बसून, सावळीमध्ये बसून एक वेगळाच आनंद आपल्याला इथे ग्वागर समुद्र किनारी घेता येतो.